साधारण चित्र दुपारीच आपल्या सगळ्यांच्या लक्षामध्ये आलेलं होतं. आपण सगळेजण काळजीत होतो, कारण लोकसभेची निवडणूक झाली होती. त्यावेळेस मोठा फटका महायुतीला बसलेला होता. महाविकास आघाडीला जवळपास 31 जागा मिळाल्या होत्या आणि त्याच्यावर कार्यकर्ता पण थोडासा त्याच्यामध्ये खचलेला होता, नावमेद झालेला होता. आता विधानसभा 5 महिन्याने कसं होणार, काय होणार, ह्या विवंचनेमध्ये ते सगळेजण होते. आम्ही पण होतो. एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, मी असेल, आमच्या घटक पक्षांचे सगळे सहकारी असतील, आम्ही पण जरा काळजीत होतो. किंवा असा एकतर्फी कौल आपल्याला आपल्या भागातली जनता देईल असं वाटलं नव्हतं. परंतु आम्ही काही ईव्हीएम वर त्या ठिकाणी दोष दिला नाही. शेवटी जनतेच्या मनामध्ये जे असतं ते जनता करत असते. शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची जनता आहे. घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे, मताचा अधिकार दिलेला आहे. कुठला अधिकार कशा पद्धतीनं वापरायचा याबद्दलचा फार बारकाईनं विचार करणारे इथले मतदार आहेत, राज्यातले मतदार आहेत. आणि त्याच्यामुळं आम्ही सगळ्यांनी विचारपूर्वक आपल्याला पुन्हा नव्या जोमाने लोकांच्या समोर जायचं आणि तशा पद्धतीनं आम्ही तयारीला लागलो. जूनचा अर्थसंकल्प मी सादर करत असताना काही योजना आम्ही एकनाथरावजी देवेंद्रजींनी तयार केल्या, त्या जनतेच्या करता दिल्या. त्याच्यामध्ये लाडकी बहीण योजना ही फारच माझ्या महिला वर्गाच्या मध्ये पॉप्युलर झाली. तेही अलीकडे सगळीकडे महाराष्ट्रात फिरत असताना पाहायला मिळतं. आणि एक इतरही वेगवेगळ्या 3, 5, 7.5 हॉर्सपावरच्या विजेची बिलं माफ केली. झिरोचं बिल आम्ही सगळ्यांना त्या ठिकाणी दिलं. विरोधकांनी टीका केली, हा चुनावी जुमला आहे, हे नंतर बंद होणार आहे, हे देणारच नाही, त्यांच्यामध्ये धमकच नाही, आर्थिक कुठं यांची ताकदच नाही. साहजिक आहे, ते त्यांच्यापर्यंत बोलणार. आम्ही सांगत होतो आम्ही खोटं बोलणार नाही, आम्ही हे करून दाखवणार आणि सगळ्या गोष्टी आजपर्यंत करून दाखवल्या आणि त्याच्यातून निकाल आला. आणि महाविकास आघाडीनं ते पचू शकला नाही. त्यांना तो निकाल असा लागू शकतो हे त्यांना सहनच होईना. आणि मग ईव्हीएमच्या बद्दल सातत्याने काही ना काही टीकात्मक बोलण्याचा त्यांनी सुरुवात केली. कुठं आंदोलन कर, कुठं सह्या कर,